अ, अ, परिवहन सेवा आणि ईडीएमसी कल्याण डोंबिवली महापालिका याच्यासाठी आम्ही आयुक्तांना पत्र दिले होते की 25,000 रुपये महापालिकेने बोनस कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे, अधिकाऱ्यांना दिला पाहिजे। यासाठी आयुक्तांकडे पत्रव्यवहार सुद्धा केले आणि वेळोवेळी फोनवर आणि आज प्रत्यक्षात भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा केलेली आहे। आयुक्तांनी आनंदाची बाब कर्मचाऱ्यांसाठी की 25,000 त्यांनी सांगितले की जरा आर्थिक परिस्थिती थोडंसं गणित हे आहेत, पण मागच्या वर्षी मी 19,500 रुपये बोनस डिक्लेअर केला होता, तो यावर्षी त्यांनी 20,000 रुपये डिक्लेअर केलेला आहे आणि तो सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं एक वातावरण आहे। आयुक्त साहेबांकडे अन्य अनेक विषय होते, एक शहराचे अनेक विषय होते, फुटपाथ नागरिकांना जे काही अडचणी होतात, काही ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत, काही ठिकाणी रस्त्याची कामं सुरू असताना त्यांना बीओसीबी मध्ये घरं देताना त्यांना खूप अडथळे निर्माण होत आहेत, त्याच्यासाठी सुरळीत आपली एक खिडकी योजना करावी आणि वेगवेगळे विषय रस्त्याचे असतील, शहराचे कचऱ्याचे विषय होते, त्याच्यासाठी कचरा वेळोवेळी त्या ठिकाणी आता नवीन अधिकारी कोकरे साहेब म्हणून आलेत, त्याच्यामध्ये त्यांचं मास्टर की असं त्यांचं म्हणणं आहे। तर या सगळ्या शहराच्या जे काही परिस्थिती आहे ती सगळ्या अधिकाऱ्यांना सतर्क करून रस्त्यावर उतरून या शहरामध्ये जे काही पावसाळ्यामध्ये खड्डे पडले होते त्याला डांबराचं पूर्ण कवच करून चांगल्या क्वालिटीचं काम करावं, अन्यथा त्या ठेकेदारांना बिलं देऊ नये अशा प्रकारच्या सुद्धा सूचना त्या केलेल्या आहेत आणि लवकरच त्यांचं म्हणणं आहे की आम्ही येत्या 2-4 दिवसामध्ये शहरातील सगळे खड्डे व्यवस्थित चांगल्या रीतीने बुजू आणि जी काही कामं चालू आहेत रस्त्यामध्ये काही इमारती आहेत त्या काढणे, त्यांना लोकांना घर देणं आणि बीओसीपी मध्ये एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून नागरिकांना जे शहरामध्ये कल्याण डोंबिवली शहरात सुरू असलेले रस्ते त्यातून त्यांना ती घरं देणं याच्यासाठी सुविधा चालू आहेत।